नमस्कार. मिराक इव्हेंट्सच्या वतीनं मी स्मिता गवाणकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या नवरात्रीची माळ ही कालरात्री देवीची. शक्ती आणि बुद्धीचं प्रतीक असलेली ही देवी म्हणजे दुष्टांचा संहार करून शुभ कार्याची नांदी देणारी. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना मनाचं आरोग्य निरोगी हवं, शरीराची तंदुरुस्ती हवी. आता उदाहरण द्यायचं झालं तर नुकतेच ऑलिम्पिक गेम्स झाले आणि त्यामध्ये उत्तमोत्तम खेळाडूंनी आपल्या भारतीयांचं नाव हे उत्तम केलं. खेळाडूंचं मानसिक आरोग्य, त्यांची शारीरिक तंदुरुस्ती, आहार विहार याचा उत्तम अभ्यास करून स्पोर्ट्स मॅनेजमेंट एज्युकेशन देणाऱ्या रसिका निलेश कुलकर्णी यांना आपण भेटणार आहोत. तर गप्पा मारूया. नमस्कार रसिकाताई. नमस्कार. मनपूर्वक स्वागत करते. आज इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट याच्या तुम्ही को फाउंडर आहात आणि उत्तमोत्तम खेळाडूच तसंच मॅनेजमेंट हा विषय तुम्ही शिकवत आहे. स्पोर्ट्स एज्युकेशन म्हणजे काय हे आज आम्हाला कळणार आहेत. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. रसिका रणदिवे ही आपली एक वेगळी ओळख आहे, कारण उत्तमोत्तम कार्यक्रम करणं हा तुमचा हातखंडा. रसिका खरं तर मध्यम वर्गातली मुलगी असते. ती नेहमी इंजिनियर, डॉक्टर, बँक किंवा इतर नोकरी करून पुढे जात असते. असे उत्तम कार्यक्रम करणं हे मनात कसं काय आलं? थोडीशी पुरुष मक्तेदारी असलेलं हे क्षेत्र आहे. आपण कशा आलात त्यामध्ये? स्मिता, म्हणजे तुला सांगायचं झालं तर म्हणजे माझ्या बरोबर आमच्याबरोबर आमचे आजी आजोबा पण माझे होते. त्याच्यामुळे खूप अशी ओपन अशी आमची फॅमिली होती पहिल्यापासून, की नाही की मुलींनी पण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि माझे वडील माझ्या नेहमी पाठी होते. ते म्हणाले, तू इव्हेंट मॅनेजमेंट, यू आर मेड फॉर दॅट. कारण घरामधले असू देत काही फंक्शन्स, मी इतकं खूप क्रिएटिव्हली आणि खूप सिस्टमॅटिकली सगळं तेव्हा प्लॅन करत असे आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा प्रॉपर कोर्स केला. आणि माझी जी पहिली इंटर्नशिप आपण म्हणू शकतो ती होती झी टीव्हीचं सारेगमप आणि अंताक्षरी. आणि म्हणजे इट वॉज अ ड्रीम जॉब फॉर मी, कारण म्युझिक मला प्रचंड आवडतं आणि काहीतरी जे आपल्याला आवडतं ते करायला मिळणं ह्याच्यासाठी खूप मोठं भाग्य लागतं असं मला वाटतं. आणि तिथून माझी इव्हेंटची सुरुवात झाली. एक मुलगी आणि इतके सारे कार्यक्रम करते आहे, म्हणजे मला वाटतं त्यावेळेला महाराष्ट्रातले जे जे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत ते तुम्ही केलेत. काय काय आव्हानं यायची त्यावेळेला, जो मार्ग पुढे तुम्हाला उपयोगी पडला? आव्हानं तर खूप आली. म्हणजे पहिलं तर मुलगी इव्हेंट मॅनेजमेंट करते म्हणजे नक्की काय करते? डेकोरेटरचं काम करते का? असं म्हणजे प्रश्न विचारला जायचा मला. आणि मला एक तर मी सांगते की जसं सांगितलं की पुरुष प्रधान पद्धती किंवा हे सगळं, पण मला असं सांगावंसं वाटेल की मला भरपूर लोकांनी सपोर्टच केला. आपण म्हणू शकतो की इट वॉज अ डिफरंट लर्निंग एक्सपिरियन्स फॉर मी. प्रत्येक इव्हेंट मला खूप काही शिकवून गेला. खूप खूप चांगली माणसं भेटली. कधी कधी असंही झालं की पैसे डुबवले गेले, नाही म्हणजे विचार नाही जमले. पण मला असं वाटतं की नाण्याच्या जशा दोन्ही बाजू आहेत तसं ह्या ह्याच्यामध्ये दोन्ही बाजू होत्या. आणि मला नंतर कळलं की कसं स्वतःला पोर्ट्रे करायचंय, कसं स्वतःला कंडक्ट करायचंय लोकांसमोर. कारण एक जेव्हा स्त्री एवढ्या लोकांमध्ये काम करते, आणि तेव्हा तर जास्ती बायका किंवा मुली नसायच्याच इव्हेंट्समध्ये. आणि म्हणजे मी जेव्हा काम करत होते तर तेव्हा असं व्हायचं की सगळे पुरुषच माझ्याबरोबर असायचे. पण तरी सुद्धा म्हणजे मला एवढंच समजलं की आपण जसे असतो तसं आपल्याला समोरून ट्रीट केलं जातं आणि तशी आपल्याला ट्रीटमेंट मिळते. आणि मला खरोखर सांगायला आनंद होतो की अतिशय उत्कृष्ट अशी ट्रीटमेंट मला लोकांकडनं मिळाली आणि म्हणूनच मी काम करू शकले. बरोबर. रसिका, यामध्ये अत्यंत आनंदाने किंवा अभिमानाने नाव घ्यायचं झालं तर आशाताईंचे म्हणजे आशा भोसलेंचे सगळे कार्यक्रम तुम्ही मॅनेज केलेले आहेत. त्याविषयी सांगा, कारण तिथूनच पुढच्या आयुष्याची सुरुवातही तुमची झाली असं तुम्ही म्हणालात. आशाताईंची जी माझी भेट झाली म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉइंटच होता तो, असं मी म्हणेन. कारण ठाण्यामध्ये नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम आशाताईंचा होत होता. तो मी कार्यक्रम केला. माझी आशाताईंबरोबर तेव्हा पहिली ओळख खरी झाली त्या कार्यक्रमामधून. आणि ज्या पद्धतीने सगळं मॅनेजमेंट होती त्या कार्यक्रमाची, त्या खूपच खुश झाल्या. आणि दुसऱ्या दिवशीच मला त्यांच्या मुलाचा पण फोन आला की आईला प्रचंड काम आवडलेलं आहे आणि
तू आमचे बाकीचे पण आईचे काही इव्हेंट्स मॅनेज करशील का? तर कोणाला नाही आवडणार. म्हणजे हे माझ्यासाठी म्हणजे स्वप्न खरं झालं असं पण मी म्हणू शकत नाही. म्हणजे हे आय वॉज ब्लेस्ड. आणि त्याच्यानंतर ह्याची सुरुवात झाली. म्हणजे मी बरेचसे त्यांचे इव्हेंट्स मॅनेज केले त्याच्यानंतर. पण नंतर असं ठरवलेलं की आपण एक शो प्रोड्यूस करूया. आणि प्रोड्यूस जेव्हा करायचं ठरवलं आम्ही तो शो, तर माझ्याबरोबर माझे बिझनेस पार्टनर होते मंगेश देशमुख. आणि ही इज अ इन्कम टॅक्स कन्सल्टंट अँड चार्टर्ड अकाउंटंट बाय प्रोफेशन. आणि ते माझ्याबरोबर आले ह्या कार्यक्रमासाठी. तर ते निलेशला ओळखत होते आणि ते म्हणाले की आशाताईंचा हा आपण इव्हेंट करतोय, तर आपण निलेश कुलकर्णी त्याला भेटूया, त्याचे खूप चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत. तर मी म्हटलं ठीक आहे, आपल्याला जे कोणी मदत करेल चांगलंच आहे. आणि अशा ह्यांनी त्यांची म्हणजे मंगेश देशमुखांनी माझी आणि निलेशची ओळख करून दिली. आणि असे आम्ही भेटलो. म्हणजे आय एम सो ग्रेटफुल टू आशाताई की त्यांच्यामुळे निलेश सारखा नवरा मला मिळाला. रसिका, तुम्ही खरं तर अनेक उत्तमोत्तम मनोरंजनाचे छान कार्यक्रम करणाऱ्या, तुमच्या आयुष्यामध्ये हा खेळ निलेश यांच्यामुळे जरी आला असेल तरी त्याच्या पाठीमागे किती आव्हानं तुम्हाला निर्माण झाली, किती अडचणी आल्या. कारण अगदी छोट्यापासून आता जरी हे सगळं मोठं दिसत असेल तरी संकट येणारच आणि त्याशिवाय इतका मोठा हा वृक्ष होणार नाही. तर काय काय घडलं, कसं घडलं, ऐकायला आवडेल. जेव्हा आम्ही सुरुवात केली 2010 साली, आमचं फक्त 10x10चं एक ऑफिस होतं आणि जय हिंद कॉलेज चर्चगेटमध्ये एक क्लासरूम होती. आणि पहिली जी 5 मुलं आली त्यांना तर काउन्सिलिंग मी स्वतःच केलेलं मला आठवतंय. आणि त्या मुलांना कन्व्हर्ट करणं तो एक मेजर चॅलेंज होता. कारण पहिलं तुम्ही एक ब्लॉक टिक केला की सगळं बरोबर फॉलो होतं. जेव्हा जय हिंद कॉलेजमध्ये आम्ही सुरुवात केली, जशी मुलं वाढत गेली, आमचा तर स्टाफ तेव्हा 2 ते 3 लोकांमध्ये आम्ही सगळं मॅनेज करत होतो. पण जशी जसे स्टुडंट्स वाढत गेले, ह्याचा सगळा आवाका जसा जसा वाढत गेला, हे लक्षात आलं की आता नवीन आपल्याला जागा बघायला पाहिजे, नवीन अजून लोक घ्यायला पाहिजेत. तर ह्या सगळ्या लोकांचं सिलेक्शन, कोणाला कसं टीममध्ये कशा प्रकारची माणसं आपल्याला आपल्या बरोबर पाहिजेत, हे पण एक फार मोठं टास्क आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर पुस्तकं बनवणं, अभ्यासक्रम बनवणं, ते फायलिंग करणं, अरे बापरे, म्हणजे मला इव्हेंट सोप्पा वाटायला लागलेला होता असं झालेलं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही नवीन कॅम्पसमध्ये, आपल्या स्वतःच्या कॅम्पसमध्ये इथे आलो अंधेरीला, तर हे जे काही तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्ही आलात, तर पूर्ण जे इन्स्टिट्यूट जी डिझाईन केलेली आहे, तर ते पूर्ण जबाबदारी ती माझ्यावर होती. म्हणजे ऍट द एंड ऑफ इट दिस इन्स्टिट्यूट हॅज बीन बिल्ट अप विथ अ लॉट ऑफ लव्ह, एवढंच मी म्हणू शकते. आणि चॅलेंजेस तर बरीच आली. कारण कसं आहे, एवढं मोठं जेव्हा तुम्ही कार्य करता तेव्हा एकतर लोकांना तुमच्यावर विश्वास बसण्यासाठी तुम्हाला तुमची वर्थ प्रूव्ह करायला लागते. कारण इव्हेंट मॅनेजमेंट ही एक वेगळी गोष्ट होती, हे एकदम टोटली नवीन फील्ड होतं. त्याच्यामुळे मला परत सुरुवातीपासून की ह्याच्यामध्ये सुद्धा आपण सक्सेसफुल होऊ शकतो, हे मी करू शकते, हे दाखवण्यासाठी तर म्हणजे म्हणतात ना की हे मला वर्थ माझी प्रूव्ह करायलाच लागली. आणि आज इतकी आमची मोठी टीम आहे, जवळजवळ म्हणजे 90 लोक पूर्ण ह्या सगळ्या ह्याच्या मागे आहेत, प्लस आमचे सगळे फॅकल्टीज, या सगळ्यांना एकत्र आणून जो काय फायनल आउटपुट आपल्याला त्या स्टुडंटला द्यायचा आहे, हे करण्यासाठी प्रचंड मेहनत आहे. कारण हे असं एका रात्रीत झालंय असं मी म्हणूच शकत नाही. प्रत्येकाला एक रोल प्ले करायचा आहे, प्रत्येकाची एक भूमिका आहे आणि प्रत्येकाकडनं ते काम काढून घेणं माझ्या मते ही फार एक मोठी नॅक होती ह्याच्यामध्ये. आणि नवीन सब्जेक्ट असल्यामुळे सुद्धा की बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं, आम्हाला लोकांना ट्रेन करायला लागलं ह्याच्यामध्ये. रसिका, आज नवरात्रीच्या निमित्तानं आज आपण भेटतोय. अनेक मुली आज तुम्हाला पाहतायत, ऐकतायत. अजूनही मॅनेजमेंट किंवा एकूणच इव्हेंट मॅनेजमेंट हे क्षेत्र थोडंसं पुरुषांच्याकडे झुकलेलं आहे. तिकडचा येणारा ताण असो किंवा पळापळ असो, ही बायकांपेक्षा पुरुषांना अधिक जमते, असंही कारण असेल. आज तुम्ही या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या मुलींसाठी काय संदेश द्याल? अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्र आहे, कारण हे फ्युचर आहे इंडियाचं. आणि आपण जेव्हा स्पोर्ट्स म्हणतो ना, म्हणजे आत्ता कुठे आपल्या देशामध्ये तो अवेअरनेस आलाय. क्रिकेट सोडून लोक इतर पण स्पोर्ट्स फॉलो करतायत. आणि माझ्या मते बायका जे करू शकतात, आता मी माझ्यावरनं सांगते की एक
शिस्तबद्ध नियोजन, कुठल्याही गोष्टीला प्लॅनिंग लागतं, कुठल्याही गोष्टीला कोऑर्डिनेशन लागतं, कुठल्याही गोष्टीला प्रॉपर एक्झिक्युशन लागतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक बाईकडे हे उपजतच असतं. वा. म्हणजे प्रत्येक एक गृहिणी सुद्धा आपल्या घरामध्ये व्यवस्थित, म्हणजे ते व्यवस्थापनच आहे ना. खरंय, म्हणजे खरंय. कसं करायचं, काय करायचं, कशा किती कमी पैशांमध्ये गोष्टी भागवायच्या, हे एक उत्तम एक व्यवस्थापनच आहे. आणि मला असं वाटतं की बायका प्रचंड पुढे जाऊ शकतात. आमच्याकडे आता रेशो खूप बदललाय. म्हणजे आधी तर सुरुवातीला फक्त मुलं होती, हा एक मेजर चॅलेंज होता आम्हाला, की सांगून की बाबा मुली सुद्धा ह्याच्यात येऊ शकतात. आणि आज आता चित्र बदलत चाललंय. म्हणजे मी म्हणेन की 70-30चा रेशो आज आहे. वा. 30% मुली आज आमच्याकडे आहेत. आणि मला खूप हे समाधान देऊन जातं जेव्हा मी मुलींना बघते. कोणीही मुली आल्या की त्यांच्या पालकांशी पण जेव्हा आम्ही बोलतो, की त्यांना पण मग वाटतं की नाही बाबा पुढे जाऊन ह्याच्यामध्ये फ्युचर आहे. आणि जेव्हा म्हणजे आता आमच्या टीममध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये मॅक्झिमम ज्या काम करणारे ज्या म्हणजे जो स्टाफ आहे, मॅक्झिमम फिमेल्स बायकाच आहेत. रसिका, हे सगळं चालू असतानाच राष्ट्रगीत म्हणजे आपल्या हृदयाजवळचं आहे आणि त्यामध्ये सगळ्या खेळाडूंना एकत्रित करून पुन्हा एक वेगळ्या पद्धतीने ते देशाला अर्पण करायचं. इतका आनंद झाला. त्या पाठीमागे तुमची भूमिका काय होती? हा इव्हेंट ना खूप समाधान देऊन गेला. म्हणजे मला आणि माझ्या अख्ख्या टीमला. कारण काहीतरी वेगळं होतं करायला. आणि आम्ही 2016 मध्ये जेव्हा राष्ट्रगीत केलं सगळ्या खेळाडूंना घेऊन, तर तेव्हा म्हणजे फक्त आम्हाला एक म्हणजे राष्ट्रगीत सगळे खेळाडू गायले असं नको होतं. आम्हाला एक सोशल मेसेज द्यायचा होता सगळ्यांना. तर पहिला जो मेसेज आम्ही दिला, अपने बच्चों के पैरों को अपनी देश की मिट्टी लगने दो. तर त्याच्यामधनं हीच एक संकल्पना होती की आपण सगळेच, म्हणजे मोठे काय लहान काय, आजकाल सगळेजण गॅजेट्सवर असतात. तर लहान मुलांना सुद्धा म्हणजे ते मूल ऐकत नाही म्हणून आई वडील सांगतात की अरे मोबाईल घेऊन बस, थोडा वेळ त्याच्यावर खेळ. त्याच्यापेक्षा जा मातीत खेळा, हे आम्हाला सांगायचं होतं. आणि इट वॉज अ ग्रेट सक्सेस. 2020 मध्ये जे आम्ही राष्ट्रगीत केलं ते तर खूपच स्पेशल ठरलं. कारण त्याच्यामध्ये पॅरा ऑलिम्पियन्स पण होते. आणि जे ऑलिम्पियन्स ज्यांनी मेडल्स भारतासाठी आणली, ते असे सगळे लोक सगळ्या स्पोर्ट्सचे एकत्र येणार होते. त्याच्यामुळे जवळजवळ 35 खेळाडू त्यांना एकत्र आणणं. आणि ते काय मुंबईतले नव्हते. म्हणजे माझं तर 100 नाही 500% त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन होतं. कारण कोऑर्डिनेशन, मॅनेजमेंट, तुमचं ट्रॅव्हल, त्यांचं हॉटेल स्टे, बरं इथे आल्यावर सुद्धा त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. कारण आज एवढी मोठी लोक आपल्याकडे येणार. कारण मेडल जेव्हा कोणतरी आपल्या देशासाठी आणतं, आमच्यासाठी तर म्हणजे ते हिरोच आहेत. तर हे आम्ही सगळं केलं. आणि तेव्हा क्षितिज पटवर्धन ला आम्ही ऑनबोर्ड केलं. आणि अभिजित पानसेनी हे डिरेक्ट केलेलं होतं. पण क्षितिजनी कविता लिहिलेली होती की खेल रगो में बहने दो जब मन में है मैदान, ही त्याची टॅगलाईन होती. आणि त्या 4 ओळी मी म्हणू का त्याच्या? हा. जब दिलाए कोई जीत तो राष्ट्र बड़ा होता है, बचता है जब राष्ट्रगान हर कोई खड़ा होता है, तेरी वजह से बजने दे एक बार तो राष्ट्रगान, खेल रगो में बहने दे जब मन में है मैदान. आणि क्षितिजनी ह्या कविताच्या ओळी लिहिल्यानंतर की आता ह्याला आवाज कोणी द्यायचा, आता हे फार महत्वाचं एक डिसिजन होतं. आणि निलेश असंच आम्ही सगळेजण ब्रेनस्टॉर्मिंग सेशनमध्ये बसलेलो होतो. तर काय वाटतं कोणी दिला पाहिजे? तर मी पण सांगितलं की नाही, मला असं वाटतं की बच्चन साहेबांनी याला आवाज दिला पाहिजे. आणि आपण म्हणतो ना की आपण जर एखादी गोष्ट करत असू आणि जर देवाचा त्याला एक म्हणतो ना की आशीर्वाद असेल आपल्या पाठी, तर खरोखर सगळ्या गोष्टी घडतात. आणि तसंच झालं. खरोखर बच्चन साहेबांनी कवितेसाठी त्यांचा आवाज दिला आणि प्रचंड आम्हाला सपोर्ट केला. कारण कुठेतरी त्यांचं पण हे मत होतं की खूप चांगलं कार्य तुम्ही करताय. आणि ही गोष्ट आम्हाला खूप समाधान देऊन गेली. वा 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 वा. रसिका, एक एक यशाच्या पायऱ्या तुम्ही चढत असतानाच खेलो इंडिया हे तुमच्या आयुष्यामध्ये आले. नेमका तुमचा सहभाग त्याच्यामध्ये काय आहे? तुमची भूमिका त्याच्यामध्ये काय आहे? खेलो इंडियाचे आम्ही ना नॉलेज पार्टनर्स आहोत. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आमचे जवळजवळ 250 ते 300 मुलं खेलो इंडियासाठी काम करतात. म्हणजे जवळजवळ 4 ते 5 महिन्यांपासून ही मुलं त्याच्यावर सक्रिय असतात काम करण्याच्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणजे एखादा एवढा मोठा इव्हेंट पेलायचा
ह्याला फार म्हणजे काय म्हणतात ना की एक खूप प्लॅनिंग लागतो, खूप कोऑर्डिनेशन लागतं आणि सगळी टीम तुमची एका पेजवर पाहिजे असं नाही. तर ह्या सगळ्या टीमला एकत्र आणणं आणि आम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज SOP खेलो इंडियाचा आम्ही बनवतो आणि म्हणजे ती जी डॉक्युमेंट आहे, आम्ही परत भारतातले पहिले ठरलो आणि आज गव्हर्नमेंट सुद्धा म्हणजे पहिलं जेव्हा आपण म्हणतो ना की खेलो इंडिया आहे म्हटल्यावर तर IISM तिथे असतं. वा 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 वा. रसिका, मला आता सांगा की इथून पुढे नेमकं काय? असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, म्हणजे नुसतं क्रिकेट नाही, नुसते खेळाडूच नाही, तर त्याशी संबंधित सगळ्या ज्या काही भूमिका आहेत त्या या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला करायला मिळणार आहेत. तर याचा पुढचा सगळा मार्गक्रमण किंवा मार्ग नेमका काय असणार आहे? आत्ता काय आहे की म्हणजे वी आर अंडर मुंबई युनिव्हर्सिटी. हे जे कोर्सेस आहेत हे मुंबई युनिव्हर्सिटी बरोबर कोलॅबोरेशनमध्ये आहेत आणि म्हणजे हे माझं स्वप्न आहे की पुढे जाऊन आम्हाला सगळ्या लोकांनी भरपूर सपोर्ट केला आहे, पण माझं हे स्वप्न आहे की आमची स्वतःची स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी पाहिजे वा. आणि जास्तीत जास्त मुलांना आम्ही हे ट्रेनिंग देऊ शकू. स्पोर्ट्स एज्युकेशन, स्पोर्ट्स सायन्स, स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून मुलांना आम्ही सक्षम बनवू शकू आणि जे आपल्या PM साहेबांचं जे विजन आहे 2036साठी की 2036चे ऑलिम्पिक्स भारतामध्ये होणार आहेत, तर त्याच्यासाठी जो काही वर्कफोर्स आपल्याला लागणार आहे, हे सगळा एवढा मोठा इव्हेंट आहे तो मॅनेज करण्यासाठी त्याचीच ही तयारी आहे असं मी म्हणेन आणि ह्याच्यासाठी अजून मेहनत करायची आहे की भारताचं नाव खूप मोठं होईल अशा आहे. भरपूर काम करा, भरपूर खेळाडू आणि खेळाशी संबंधित सर्व जे काही भूमिका आहेत त्या उत्तम पार पडा, यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. मेराक इव्हेंटचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला आज ही सुवर्ण संधी दिली तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.